हे गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज मी आलोय एकटाच सालीवरती आणि इकडे आहे ना यांना पूर्ण बॉर्डर द्यायचं आहे ब्लॅकने फिनिशिंग. पण आज मी एकटाच आहे. माझ्यासोबत राहुल दादा पण आहे, परमोद दादा पण आहे. ते येतील आता. आज एकटाच आहे. नाही गट्टू आणि यादेश येत होते ना, ते गेले कॉलेजला दोघे पण. हे बघा एवढं बाकी आहे आणि स्कूल पण चालू झालेलं आहे. मुलं पण येतात स्कूलमध्ये. तर आता काम करायला थोडं लवकर करावं लागेल आम्हाला. तर गाईज हे बघा मी आलोय आज सकाळी आणि मुलांची सगळ्यांची स्कूल पण चालू झालेली आहे आणि आमचं काम खूप बाकी आहे. हे बघा याच्यामध्ये पूर्ण फिनिशिंग करायची बाकी आहे आणि तिकडनं स्केचिंग पण खूप बाकी आहे. म्हणून आणि कलर थोडाच आहे माझ्याकडे, म्हणून मी इथलं हे करूया आपण. जेवढं थोडं राहिलेलं आहे ना फिनिशिंग, हे करूया ब्लॅक कलरने. आणि सगळ्यांची साला पण आता स्टार्ट झालेली आहे, म्हणून एवढं लवकर हे नाही करता येणार. परमोद दादा पण आलाय आणि याच्यावरती आम्हाला स्केचिंग करायचं आहे. बघा दिसत नाही चांगलं. हे बसवायचं याच्यावरती जेवण करताना, पाणी पिताना ते इथून दाखवायचं आहे. आणि एवढं ऊन आहे की दिसत पण नाही. एवढी छत्री घेऊन काम करावं लागतं आम्हाला. तरी पण आपण करूया, कारण करावंच लागेलच. कारण साला पण स्टार्ट झाले आणि काम पण लवकर करायचं आहे मला. आणि आम्ही जेवून आलोय. परत एकदा स्केचिंग बघा इकडे तुम्हाला दिसत असेल की नाही. हे बघा इकडे स्केचिंग चालू आहे. आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे, पूर्ण तेवढंच उरलेलं आहे. इकडलं झालंय स्केचिंग, थोडंफार तिथलं बाकी आहे. आणि ऊन खूप आहे, पण थोडा सावली येते थोडी याची झाडाची, म्हणून थोडं चांगलं वाटतंय. आपण अजून स्टार्ट करूया. इथे रथच मी ठेवलाय, तर तिथपर्यंत जायचं आहे. तुम्हाला सांगतो इथे ना एवढं ऊन येतं ना की डायरेक्ट याच्यावरती लाईट येते. म्हणून हवामान बघतो ना आपण, तेव्हा डोलाला पण त्रास होतो डोक्यांना. एवढं आहे वाईट कलर मारलेला आणि बघितलं की त्रास होतो डोळ्यांना. म्हणून आपण ब्लॅक चष्मा घालून नंतर काम करायचं, तेव्हा चांगलं दिसतंय. हे बघा तुम्हाला दाखवतो चष्मामधून असे बघा, आणि याच्यामधून बघा. हे बघा आता बघा, आता एवढं नाही. आणि असं खूप त्रास देतो डोळ्यांना, म्हणून आपण चष्मा घालून काम करू. चष्मा घातल्यावर जास्त त्रास नाही होत. तर हे बघा इथपर्यंत स्केचिंग केली, अजून तेवढा बाकी आहे. तरी पण आपण इकडं कलरिंग पण स्टार्ट झाले, पण आपण इकडेच आता वाट बघू परमदादाची परत. आणि खूप गरमी पण आहे आणि एवढी झालेली आहे पेंटिंग. मी तुम्हाला ऊन दाखवतो. माझी पूर्ण हालत खराब झालेली आहे. आता सारे पूर्ण बघा खेळताय सगळेजण. तर मित्रांनो हे बघा पूर्ण स्केचिंग तिकडे झाली आणि आता कॉम्प्रेसरने हे बघा बॅकग्राऊंड भरून काढतो पहिले. तर मित्रांनो आपण घरी आलो आणि लगेच फ्रेश होऊन आता जेवायची तयारी आहे. कारण तिथून आपण आलोय लवकरच आज, आणि तिथे परमोदादा आणि राहुलदादा थांबलेत शाळेवरती, कारण प्रोजेक्टवरून स्केचिंग करायचं आहे म्हणून. रिअलिस्टिक आहे म्हणून ते थोडं उशिरापर्यंत राहतील, पण मी लवकर आलो, माझ्याकडे गाडी होती म्हणून. आणि ते काम करतील आणि येतील. तोपर्यंत आपण ना
काय नाही करायचं. आता मी जेवतोय ना. आईनी काहीतरी घेऊन आलंय माझ्यासाठी, तुम्हाला मी दाखवतोय. फ्रेश होऊन लगेच रेडी होऊन ना तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, माझ्यासाठी स्पेशल राईस आणि भुजिंग हे माझ्यासाठी आणलंय. आता ना आपण हे बसून पहिले खाऊ, नंतर तुमच्याशी गोष्टी